सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. सृजन द क्रिएशन सविनय सहर्ष सादर करत आहे ऑनलाईन दीर्घांक बुद्धिबळ आणि झब्बू. बुद्धिबळ आणि झब्बू. लेखक चंप्र देशपांडे. दिग्दर्शिका स्मिता पोतनीस. विशेष आभार राजेश देशपांडे. निवेदन इंद्रनील रवींद्र. तंत्रसहाय्य इप्सित घोडके. ध्वनी संयोजन मृणाल सावंत, गौरी फणसे. पात्र परिचय. गौरी फणसे नयनतारा रमेश ठाकूर. गौरव घायले रमेश ठाकूर. मृणाल सावंत संध्या जगदीप देसाई आणि संकेत देशपांडे जगदीप देसाई. सृजन द क्रिएशन सविनय सहर्ष सादर करत आहे ऑनलाईन दीर्घांक बुद्धिबळ आणि झब्बू. पडदा. अरे जगदीप, तू तिच्या दारातच काय थांबलायस? ये ना आत ये. बस हा, मी आलेच पटकन. हो हो. बस बस. हो हो. हा. तर हे आमचं घर. लग्न होऊन 2च महिने झाले. मी सुद्धा अजून नीट रुळायचे या घरात. बर बर बर. हे पण मस्त आहे का? छान आहे एकदम घर. हा. बरं झालं ना आपण त्या दुकानात भेटलो होतो एकदम अचानक रॅन्डम. हो ना रे. आपल्या जुन्या ओळखीला एकदम असा उजाळा मिळाला नाही. तसंही सगळ्यात जुन्या ओळखी काळाच्या पडद्याआड गेल्या तर आपल्यालाही बरं नाही वाटत. बरोबर. मगाशी तू काय म्हणालीस ग? काय करतात म्हणालीस मिस्टर तुझे? मी कुठे काय अजून म्हणाली. मी तजेलदार झालीये, एनर्जेटिक वाटतेय. हेच तर चालू होतं तुझं मगासपासून. ते CID इन्स्पेक्टर आहेत. शिवाय त्यांच्या कॉलेजात ते बॉक्सिंग चॅम्पियन होते. बापरे. का बापरे का? नाही काय म्हणालीस? बॉक्सिंग ते पण चॅम्पियन? हो. नाही अगं काय बॉक्सिंग उर्फ मुष्टियुद्ध म्हणजे जरा भयानकच वाटतो ग मला हा खेळ. म्हणजे पाहतो ना आपण टीव्हीवर काय पहिले काही राऊंड कुणाचाच म्हणजे दोघांपैकी कुणाचाच खास असा टोला कोणालाच बसत नाही. काय होतं टेन्शनमुळे आणि तिरक्या पायावर उड्या मारून घामाघूम होतात नुसते. पण या सगळ्यात त्या दोघांपैकी एक जण जो असतो ना तो खूप थकतो आणि मग त्याचा फायदा घेऊन दुसरा त्याला दणादण दणादण हाणून काढतो. मला तर तो दमात उखडून हाणायचा खेळ वाटतो. पण काय बॉक्सिंग चॅम्पियन आहेत असं म्हणालीस ना? हो. पुढे काही डेव्हलप केलं नाही वाटतं यांनी. नाही ऑलिम्पिकला कुठे दिसलं नाहीत ते. छे रे, असे खूप असतात बॉक्सर. सगळे थोडेच ऑलिम्पिकला जातात. बरोबर आहे बरोबर आहे. काय ग स्वभाव रागीट आहे का? असं काय नाही. नाही आणि काय ग या लोकांना केस अगदी बारीक ठेवावे लागत असतील नाही? मी टीव्हीवर बघितलं होतं. ते नाही माहित हा मला. म्हणजे हल्ली भांग बिंग पाडण्यात पण ठेवतात ते केस. असं आहे का? आणि नाकाचं हाड? नाही मी असं ऐकलं होतं की या लोकांचं अगं नाकाचं हाडच काढलेलं असतं म्हणून. पण मला सांग नुसतं कातड कसं राहणार हाडाशिवाय? म्हणजे तेही नाही माहित हा मला. अगदी पुढे जाणारे वगैरे काढत असतील हाड. पण हे काही इतके पुढे गेलेले नाही. त्यामुळे नाकाचं हाड आहे आणि दात सुद्धा आहेत. म्हणजे एकंदरीत बॉक्सिंग चॅम्पियन असून सगळे अवयव शाबूत आहेत म्हणायचे. छान छान छान. नाही तरी पण जरा असं भीतीदायकच असेल नाही व्यक्तिमत्व? म्हणजे दरारा टाईप? असं का आहे नाही. असंही काही नाही. जाऊ दे भेट होईलच कधीतरी नाही का? आता साखरेचं वर्णन करून साखर थोडीच कळते. तेच ना. म्हणजे आता तू थोडा वेळ थांबलास तर येतीलच ते इतक्यात.
इतक्यात? हम्म. बर बर बर. पण काही असो, हा. एक सांगतो हा मी नयन तुला. हम्म. काय आता बऱ्याच दिवसांनी बघितलं ना मी, बराच फरक पडलाय ग तुझ्यात. म्हणजे तुझ्यासारखी एखादी नटी असेल ना, तर तिला मादक सौंदर्याचा आयटम बॉम्बच म्हणतील लोक. चल रे, काहीतरीच काय, इतकी आकर्षक दिसते मी. हा म्हणजे आता माझ्या मनात तर तुला डोकावून पाहता येणार नाही, म्हणून सांगावं लागतंय मला. हम्म. म्हणजे इतका काय फरक पडलाय बाई माझ्यात, ते तरी सांग. हा, आता काय आहे, तू माझी जुनी मैत्रीण आहेस म्हणून सांगायला हरकत नाही. पण अगं, एखाद्या स्त्रीच्या शरीराची माझ्या डोळ्यात बनलेली वैशिष्ट्य सांगणं म्हणजे याला कोणी असभ्यपणाही म्हणू शकेल बाबा. असभ्यपणा कसला रे? आणि बोलायचं टाळलं तरी वाटायचं ते वाटतच असतं ना. हा, पण अगं अशी वस्तुस्थिती समजणाऱ्या स्त्रिया कितीशा असतात ना. म्हणजे जनरली असं गृहीत धरून चाललं जातं की सगळ्या सभ्यपणाचं, आणि म्हणून मग आपल्याला सभ्यपणाच्या लेवलवरच राहावं लागतं ना. हम्म. तू असं बोलतोयस की जणू सभ्यपणा ही काहीतरी वाईट गोष्ट आहे. नाही 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 नाही, अगं सभ्यपणा चांगलाच, पण माझं म्हणणं इतकंच आहे की खरेपणा त्याहूनही चांगलं. मजेशीर झालायस हा. बोलण्याच्या ओघात विषय शिताफीनं टाळलास माझ्यात पडलेल्या फरकाचा. अगं अगं नाही, तुझ्याशी कसली शिताफी? छे छे, सांगतो ना. अच्छा, तसं बघायला गेलं तर फार तपशील सांगावे लागतील ना मला, आणि सांगता येतीलही हो मला. म्हणजे अगदी तुझ्या केसांपासून ते पायांपर्यंत. पण इतकं बारकाईने तुझ्यात रस घेणं तुला कसं काय वाटेल हा प्रश्नच आहे बाबा. त्यामुळे फक्त मुख्य मुख्य सांगतो, आणि या विषयातलं फक्त मुख्य मुख्य सांगतो म्हटल्यावर काय काय सांगणार आहे ते मला कळलंही असेल. त्यामुळे आतापुरतं फक्त एवढंच सांगतो की स्वतःच्या स्त्रीत्वाची जाणीव आणि स्त्रीत्वाचा अभिमान आता तुझ्या डोळ्यात अतिशय स्पष्ट आणि तीव्र झालेला दिसतो. हुशार आहेस हा. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे तुझं लक्ष असून सुद्धा कडेकडेने निसटून गेलास. आता तुझ्यासारखी सुंदर स्त्री समोर असेल तर निसटून जाण्यापेक्षा सापडणं आणि न निसटता येणंच मी पसंत करेन. पण तुझे पती बॉक्सर, त्याच्या चॅम्पियन आहेत, हाच मुद्दा जरा ठळक वाटतोय. अगं हसू नकोस, मस्करी नाही खरंच. म्हणजे या बॉक्सर लोकांना थोडासा मोकळेपणा कळतो की नाही, त्यांना विनोद बुद्धी किंवा थोडीफार छेडछाड हसणं कळतं की नाही हे बाबा मला खरंच माहिती नाही. उलट तू आणि एक बॉक्सर ही जोडीच कशी काय जमली याचाच विचार येतोय सारखा माझ्या डोक्यात. का? बॉक्सर काय माणूस नसतो? नाही नाही नाही, माणूस असतो. हा, पण तसं तुझंही बरोबरच आहे म्हणा. कारण काय ग, जनरली तुझ्यासारख्या सुंदर स्त्रिया ज्या असतात ना, या तगडे आणि शारीरिक ताकदवालेच नवरे करतात. कारण काय, त्यांना नवराही हवा असतो आणि नवऱ्याच्या रूपात बॉडीगार्डही हवा असतो. हो, म्हणजे मनाच्या तरलतेपेक्षा शरीराच्या जोरावर जगणारे लोक जास्त पॉझिटिव्ह असतात, आणि नवरा उर्फ बॉडीगार्ड तगडा आणि पॉझिटिव्ह असल्यावर तुझ्यासारख्या सुंदर स्त्रियांना काही काळजीच नाही का. आता बघ, मी सुद्धा तुझ्या नवऱ्याला अजून पाहिलेलं नाही आणि आपली जुनी ओळख आहे म्हणून एवढं बोलतोय, नाहीतर बाबा कोण फंदात पडतंय असल्या. पण एक प्रश्न विचारू? विचार ना. नाही, विचार म्हणण्यापूर्वी विचार कर बरं, कारण मी जो प्रश्न विचारणार आहे अत्यंत खासगी बाबतीतला, कदाचित तुला एकदम मुद्द्याला हात घातल्यासारखं वाटेल. असू दे, विचार. हा, तुझी अशी परवानगी असली ना म्हणजे मग हरकत नाही. माझं एक असं मत आहे नयन की मनाची तरलता असल्याशिवाय सौंदर्य त्याच्या अशा सगळ्या सूक्ष्म मार्गांनी जाणवतच नाही, आणि ते जाणवलं नाही ना त्याचा पूर्ण आस्वाद आणि आनंद देणं घेणं शक्यच नाही. त्यामुळे जनरली
सुंदर स्त्रियांचं आयुष्य हे ट्रॅजिकच असतं असं मला वाटतं. कारण त्या ज्या प्रकारचे पती निवडतात, शारीरिक ताकदवाले आणि तगडे, त्यांना सौंदर्यातलं कितपत कळत असेल मला बाबा शंकाच. हा म्हणजे त्या सुरक्षित राहतात, त्यांना मुलंबाळही होत असतील, पण अगं स्वतःचं सौंदर्य उपेक्षित राहिलं याची खंत बाळगूनच त्यांना जगावं लागतं. एक निव्वळ उत्सुकता म्हणून विचारतोय, तुझा काय अनुभव याबाबतीत? आताशी तर आमची सुरुवात आहे. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नीट देणे की मी अनुभवी थोडीच आहे. नाही, राजकारण्यांसारखी उत्तर देता येण्यासाठी राजकारणीच असलं पाहिजे असं काही नाही, हेच खरं. आता यात कसलं आलंय राजकारण? ज्या प्रश्नाचं मला खरोखर नीट उत्तर देता येईल असा दुसरा कुठलाही प्रश्न विचारून बघ. हो, म्हणजे एक प्रकारचा शंका समाधानाचा कार्यक्रमच होईल हा, नाही का? कोणत्या प्रकारच्या पिकाला कोणतं खत किती प्रमाणात कधी लागतं असं होणार हे सगळं. हा चला, पण हरकत नाही. खरोखरच दुसरी पण एक शंका आहेच मला, विचारू का? मजेशीर आहेस तू, विचार. नाही, काय आहे, प्रत्येक वेळी मी तुझी परवानगी का घेतोय? कारण तुला असं वाटू नये बाबा की आल्या आल्या मी अधिकाधिक तुझ्या जवळ जवळ यायचा प्रयत्न करतोय. मी तुला संभाषण चतुर ही पदवी द्यायला तयार आहे. अरे बाप रे, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीने दिलेली पदवी ही शंकराचार्यांनी दिलेल्या पदवीपेक्षा मी श्रेष्ठ मानतो. पण नुसतं पदवी देऊन काय उपयोग? मग आणखीन काय हवंय? नाही, सध्या पुरतं नुसतं शंका समाधान. हा, तर माझा पुढचा प्रश्न हा जनरल नसून फक्त तुझ्याबद्दल आहे बरं का. तुझी परवानगी आहे असं गृहीत धरून मी मुद्द्याला हात घालतो, ठीक आहे? काय, काही स्त्रियांना अनेक स्त्रियांचा अनुभव असलेल्या पुरुषांचं आकर्षण वाटतं, म्हणजे जे अनुभवी पुरुष असतात त्यांचं. काही स्त्रियांना असं वाटतं की आपल्या व्यतिरिक्त स्त्री म्हणजे काय हे त्या पुरुषाला माहितही असून, म्हणजे तो पूर्णपणे आपल्यातच बुडालेला असतात. त्या पॉझेसिव्ह टाईप स्त्रिया ज्या असतात तशा. आणि स्त्रियांची तिसरी कॅटेगरी अशी असते की आपला पुरुष या दोन पैकी कुठल्या कॅटेगरीतला आहे हे आपल्याला माहिती असायची काही एक गरज नाही, असं त्या स्त्रियांना वाटतं. आता या वरच्या 3 कॅटेगरीपैकी कुठल्या कॅटेगरीत येतेस? असे असतात होय आधी 3 प्रकार? हो, म्हणजे काही शास्त्रज्ञ नाही, पण मला आपलं वाटलं की संभाषण पुढे न्यायला चांगलंय की नाही हे. तुझा हा प्रश्न नुसता नवरा या पुरुषाबद्दल असेल तर ठीक आहे, पण तसं नसेल तर ते एक मोक्याचं जाळच आहे. म्हणजे उत्तर दिलं रे दिलं की मी पडलेच अलगद जाळ्यात. कारण मग तो नवरा नसलेल्या पुरुषाबद्दलचाही ठरेल ना प्रश्न. असं काही नाही, म्हणजे या प्रश्नाची व्याप्ती सर्वस्वी तुझ्या इच्छेवर आहे. तू काही मनात समज आणि उत्तर दे. सॉरी, मी धोका पत्करू इच्छित नाही. शिवाय ह्यांची यायची वेळही होत आली ना. त्यात हो मग. हा, म्हणजे हो, वेळ होत आहे. पण मला सांग नाही, तू बघ आता, तत्वज्ञ, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, कलावंत, चार्टर्ड अकाउंटंट्स, माझ्यासारखे वकील, सरकारी किंवा इतर ऑफिसातले अधिकारी, इव्हन व्यापारी, यातलं कोणी कधी बॉक्सिंग चॅम्पियन असू शकतं का? नाही ना? नाही ना? हा, का नाही? का? अगं, कारण ही जी लोक आहेत ना, यांना आपलं मनाचं फील्ड हे शरीराच्या फील्ड पेक्षाही बरंच मोठं आणि तितकं सूक्ष्म ठेवायची गरज असते. बरं, मग काही नाही. आता बऱ्याच दिवसांनी भेटलोय ना आपण, तर मला पण तुझ्या आयुष्याचं चित्र समजून घ्यायची उत्सुकता आहे. पण हा विषय तर झाला होता मगाशी एकदा. मला तर असं वाटतंय
की तू आल्या आल्या यांच्या विरुद्ध निवडणुकीचा अर्ज भरून उभा राहतोस की काय? आता तुमची दोघांची चिन्ह काय ती सांगून टाका. समज मला वाचता येत नाही. कमाल करतीयस ग नयन, तू पण मजेशीर झालीयस हा. चला, पण हरकत नाही. आता निवडणुकीचा विषय काढलाच आहेस तर चिन्ह आली. समज तुझ्या नवल्याचं चिन्ह हत्ती आहे आणि माझं कबूतर. ओ, म्हणजे बॉक्सिंग न करता यांना हरवावं आणि आपण हरलोय हेही यांना कळू नये असा खेळ दिसतोय मला तरी. हे बरं आहे, म्हणजे माझं शंका समाधान करायच्या ऐवजी तूच माझ्यावर शंका घेतली. अरे नाही रे, शंका नाही, उलट मला तर आनंद झालाय तू भेटलास त्याचा. शिवाय तुझं बोलणंही ऐकायला मस्त वाटतं. तुझ्या बोलण्याची पद्धत अशी आहे ना की गुंग होऊन जावं ऐकणाऱ्यानं. आणि तू डोळ्यात बघून बोलतोस तेव्हा तर इतकं छान वाटतं. मग हरकत नाही. अगं नयन, तुझ्या मनात माझ्याबद्दलची एक पूर्वीची इमेज आहे ना, ती अगदी तशीच राहावी असं मला खूप वाटतं. उगाच बोलण्याच्या ओघात अनावधानाने ती पूर्वीची इमेज बिघडून काय उपयोग नाही. नाही रे, तसं काही नाही. आणि इमेजेस कसल्या? हा, ए पण तसं काही खटकलं तर सांग ना, लगेच सांग. पुढे मग एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही मी. हो. अरे पण तसं काही होणारच नाही ना. मग ठीक आहे. नयन, अगं आल्यापासून सांगीन म्हणतो, तुझ्या अंगावरची साडी एकदम मस्त दिसते. सॉरी, जरा चुकीचं बोललो. राग नाही ना आला? का? यात काय चुकीचं आहे? अगं नाही, अंग आणि साडी यांचा मी वेगवेगळा उल्लेख केला म्हणून मला वाटलं चुकलं की काय बाबा आपलं. काहीतरीच ना तुझं, अशी म्हणण्याची पद्धतच असते. पण आता तुझ्या मनात अशा वेगळ्याच घडामोडी का होत आहेत ते तुझं तुलाच माहित बाबा. खरं सांगू का? खरं तर मला दुसरंच म्हणायचं. काय विशेषतः आहे असं गोलागोलांचं डिझाईन असलं ना की साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे ते साडीवरचे गोल कुठेही येऊ शकतात आणि कुठेही आले तरी ते करेक्टच वाटतं. हे कसं काय? हा, म्हणजे तुझेही ते करेक्टच आलेत म्हणा, तर हे करेक्ट आले का मुद्दाम लक्षपूर्वक आणले? हा मात्र जरा चावटपणाच आहे ना तुझा. तरी पण मला नाही माहित. हे पण नयन, घर बाकी तुझं मस्त आहे, छान आहे एकदम. म्हणजे प्रत्येक फर्निचर, रंगसंगती एकदम मॅचिंग, टॉप क्लास. हे मला सांग, ही सगळी निवड तुझीच असणार नाही का? नाही. अरे यांची एक बहीण इंटेरियर डेकोरेटर आहे, तिने सुचवलंय सगळं. हो का? नाही, मग बरोबर. काय बरोबर आहे? नाही, आता मी जो विचार केला तो बरोबर. मला एक सांग नयन, तुम्ही हे पुढचं दार सतत उघडच ठेवता का? मी एकटी असले की बंद असत. माझी मैत्रीण एखादी माझ्या सोबत असेल तरीही बंद असत. आम्ही दोघंही घरी असू तरीही बंद असत. पण आता तू आहेस इथे माझ्यासोबत. आता समजा हे आले आणि ह्यांनी पाहिलं की दार आतून बंद आहे तर यांना आवडणार नाही ना. म्हणजे तू म्हणतोस तसे जरा पॉझिटिव्ह टाईपच आहे, म्हणून मी मुद्दाम दार उघडं ठेवलंय. पण साधं सरळ वागताना सुद्धा किती विचार करावे लागतात माणसाला. आपोआप होतं ते. विचारांचा असा खास त्रास नाही घ्यायला लागत. हेच हेच मी मगाशी म्हणत होतो ना, त्याचा पुढचा भाग तुला सांगायचा राहील. मी तुझी खोडी काढतोय असं न समजता येईल काय? काय नयन, ह्यासारखी सुंदर स्त्री
ती असते ना, ती हम्म. बहुधा मनाने खूप सुंदर आणि तरल असते, पण तिच्या मनाच्या गरजा तिने निवडलेला तगडा पती काही समजू शकत नाही. तिच्या मनाचा कोंड मारा होतोय हेही त्याला समजत नाही. मग ना, तिला दोन दोन फ्रंटवर खेळावं लागतं. एकतर त्या तगड्या पतीमुळे आपलं रक्षण होतंय असं दिन राहणं, आणि दुसरं म्हणजे आपल्या मनाच्या कोंड माऱ्यातून मोकळे होण्याचे मार्ग शोधत राहणं. पण ती फक्त एकाच म्हणजे पहिल्याच फ्रंटवर आहे असं तिच्या पतीला वाटत राहण्याची काळजी तिला मात्र सतत घ्यावी लागते. आता या सगळ्या वरच्या प्रकरणात होतं काय, तिचं जे सौंदर्य असतं ते ना असं लवकर कोमेजण्याचा धोका असतो. कारण भयानक पॉझिटिव्ह पती तिने स्वेच्छेने निवडलेला असतो. हो. आणि मनाने तिचं सौंदर्य असं फुलवण्याची, खेळवण्याची त्या तगड्या पतीला काही समजच नसते. म्हणूनच फार सुंदर आकर्षक स्त्रिया या जनरली जरा दुर्दैवीच असतात असं मला वाटतं. कारण आता ज्या गोष्टीचं रक्षण होतंय त्या गोष्टीचा संपूर्ण आविष्कार कधी ना कधी व्हायला हवाच की नाही. नुसतंच रक्षण करून काय उपयोग. स्वतःच्या सौंदर्याचा आनंद तिला जो पुरुषाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे तिला मिळूच शकत नाही. आता मात्र तुला माझी दया येते की मला मार्गदर्शन करायचा तुझा प्रयत्न चाललाय याचा जरा विचारच करावा लागेल. मार्गदर्शन, हम्म. अगं स्त्रीला मार्गदर्शन करणारा पुरुष हा एकतर फार वेडा असू शकतो किंवा स्त्रियांची काहीच माहिती नसलेला असू शकतो, आणि मी या दोन्हीपैकी कुठल्याच कॅटेगरीत येतो. आणि दयेचं म्हणशील ना, तर स्त्रीने मनात आणलं तर तिला दयनीय राहायची अजिबात गरज नसते. आपले मार्ग आपण स्वतः चुकवणं तिच्या सहजपणे हातात असते. ला अवघड काहीच नसतं. तू उगीच काहीतरी भरवू नकोस हा माझ्या डोक्यात. ऍक्च्युली आपल्या वेळचं कॉलेजमध्ये असलेल्यांपैकी तुला कोण भेटतं का किंवा काय करतात ते लोक यात जास्त इंटरेस्ट आहे मला. ठीक आहे, तुला इंटरेस्ट असलेलं काही बोलू. कारण काय ग, मी तुझ्या सहवासात असेपर्यंत तुला आनंद वाटत राहणं हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे तुझ्या मनात समज जे काही आहे तिथून अजिबात लक्ष ठेवू देणार नाहीयेस तू. काय असतं नयन, कुठल्याही प्रक्रियेत ना अशी हळूहळू हळूहळू तीव्रता निर्माण होणार असते. पण ना मध्येच तो विषय असा ढिल्ला सोडला ना तर मग पुन्हा त्या विषयाची सुरुवात होईलच याची खात्री नसते. म्हणून हे मधनं मधनं असं आवश्यक असतं. हे आपलं चित्त अविचल राहिलं म्हणजे दुसऱ्याचंही राहतं आणि एकूणच त्या प्रक्रियेत खंड पडत नाही. आणि सुरुवात झालेली गोष्ट खंड न पडता चालू राहिली की बरोबर योग्य दिशेने आपोआप तिचा असा वेगळा विचार नाही करावा लागत. म्हणजे हेही तू स्त्रीच्या बाबतीतच बोलतोयस का? याचं उत्तर महत्वाचं नाहीये, नुसती शंका ठेव मनात. बर. आणि आता माझ्या मनात काय काय चालवायचं याला तर तुझी परवानगी घ्यायची आवश्यकता नाहीये ना. आणि नयन अगं इतकी सुंदर आणि आकर्षकच नाही, तुला पाहिल्यावर काही ना काही घडणारच ना माझ्या मनात. अरे वा, म्हणजे मला न विचारता मनानं वाटेल ते खेळ करणार तू माझ्याशी. एक सांगू का, खर तर बाहेर सुद्धा परवानगी विचारणं चुकच आहे. अगं थोडी थोडी अधांतरी सुरुवात करायची. म्हणलं तर असं, म्हणलं तर तसं, अशी. हा पण फक्त ही अशा प्रकारची सुरुवात आहे असं त्या स्त्रीला जाणवावं इतपत धाडसच. तिला आवडत असेल तर तीही त्या धुसरपणात सामील होते. धुसरपणा असला तरी ती सामील होतीये हे कळावं अशी थोडी बेफिक्री किंवा मुद्दा मांडलेला अजाणतेपणा पण ती होते बरं का. पास मग हा धुसरपणा स्पष्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि काही वेळी तर सगळ्या स्पष्टपणा सुद्धा
त्या धुसरपणातच जगून. या विषयातला इतका सूक्ष्म अभ्यास करायचा म्हणजे तुझ्या वकिली पेशाचा अभ्यास होतो की नाही? होतो की. अगं त्याचं सुद्धा एक तत्व आहे. हम्म. हे बघ, कुठल्याही एका क्षेत्रात सूक्ष्मपणा आणि व्यासंग असलेलं मन दुसऱ्याही एखाद्या क्षेत्रात त्याच कार्यक्षमतेने काम अगदीच करू शकतो. विचार का? का? कारण आयुष्यातल्या बारकाव्यांचं एक लॉजिक त्याला परफेक्ट समजलेलं असतं. हे सगळं माझ्याशी बोलताना तुला असं अडखळायला नाही का रे गं? म्हणजे बोलावं की नको असं? काय नयन, एकतर हळूवारपणा मी अजिबात सोडलेला नाही आणि मोकळेपणाने बोललेलं तुला चालतंय, म्हणजे तुलाही ते आवडतंय हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. स्त्रीचं मानसशास्त्र ह्या विषयावर तुझा बराच अनुभव आणि चिंतन दिसतंय. तू एखादं पुस्तक का नाही लिहित यावर? पुस्तक? अरे काय पुस्तक लिहायचं, म्हणजे त्या शास्त्राच्या प्रगतीचा ऐतिहासिक आलेख आपल्या दृष्टीपुढे पाहिजे. त्यात मला इंटरेस्ट आहे. आणि शिवाय शिक्षकांसारखं समजलेलं सांगण्यापेक्षा समजून घेत राहण्यातच मला जास्त इंटरेस्ट. मनुष्य हा आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो असं ना. अच्छा, मग माझ्याबद्दल तुला काय काय समजलंय? समजलंय असा पूर्णविरामच नकोय मला. मुळात समजून घेत राहणं, आणि समजून घेत राहणं कितीही भेटीमधून चालू राहू शकतो नाही का? लबाड आहेस हा. म्हणजे मला तू वारंवार भेटावंस ही माझी इच्छा तुला कळल्याचं आडमार्गाने सांगून टाकलंस. आडमार्ग? काय, दोघेही जेव्हा आडमार्ग वापरायला लागतात ना तेव्हा ते आडमार्ग राहतच नाहीत. मुळात अगदी ढळढळीत राजमार्ग होतात. ही जी काही तुझी तत्व आहेत ना त्यांना तू अगदी शास्त्रीय सत्य समजून चालतोयस. पण मनाच्या वागण्याच्या शक्यता अगणित असतात. सगळं हे असंच असतं किंवा असंच असलं पाहिजे असं काही नाही. बरोबर आहे, असं काहीच नाही. आणि असं कंपल्सरी तर अजिबात नाही. होतं ना असं कधी कधी, म्हणजे एखादं तत्व खोटं पडतंय असा अनुभव यायला लागतो. मग मग तत्वच बदलून पाहायचं. नवीन काही शिकायला मिळतंय का हे पाहायचं. आणि तेही जमलं नाही तर सध्या आपण ज्या इंटरेस्टच्या कक्षेतच येत नाही असं समजून व्यावहारिक नीतिमत्तेच्या लेवलवर विषय सोडून द्यायचा. पण हे विषय सोडून देणं हा जो काय प्रकार आहे ना असं फार कमी वेळा घडतो. दुर्मिळ, रेअर. कारण आपण जर स्त्रीत्वाला मनापासून तीव्रपणे महत्व देत असलो तर कुठलीही स्त्री अशा मनाचा जनरली अपमान करत नाही. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया चौचाल असतात असं तुझं म्हणणं आहे? नो 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 नो. बहुसंख्य स्त्रिया या स्वतःच्या स्त्रीत्वाला महत्व देणाऱ्या असतात असं माझं म्हणणं आहे. आणि मला सांग, चौचाल कधी म्हणायचं? कधी? अगं व्यावहारिक चौकटीची बंधनं त्यांनी मोडली तर, हो की नाही? पण त्या तसं करतच नाही. 2-2, 3-3 फ्रंटवर खेळण्याच्या बाबतीत स्त्रियांचा पटाईतपणा अगाध असतो. मुक्तपणाची खात्री असेल आणि समोरचा पुरुष योग्य वेळी संयमही पाळू शकणारा असेल, स्त्री फार सरळीतपणे वागू शकते. असं तुझं म्हणणं आहे? सराईतपणे वागू शकते? अगदी. अच्छा. पण यांनी काय होतं माहिती? तुला असं वाटत असेल की याच्यामुळे ना आपला समाज अनीतिमान होऊन जाईल, पण असं काही होत नाही. समाज हा नेहमी नीतिमानच असतो आणि नीतिमानच राहतो. नुसता चावटपणा आहे पण हा. अगं नाही ग, तसं काही नाही. हे बघ, कुठलंही लेबल न लावता अनुभवाने शिकण्याची वृत्ती ठेव. आणि असं सूक्ष्मपणाने वागायची जी काही गरज आहे ही अगं माणसानेच काळाच्या ओघात माणसासाठीच तयार केलेली आहे. हो, आणि समाज नीतिमान ठेवण्यासाठीच हा सूक्ष्मपणा चालू असतो.
प्रत्येक वेळी स्त्री ही शरीरानच सामील झाली पाहिजे असं काही नसतं. ते मनांचे सहवासही उत्साह होऊ शकतात. पण हे सगळं मला सांगायचं कारण? कारण विचारण्यापेक्षा ऐकावं असं वाटतं की नाही ते सांग बघू पाहिजे. हे मग पेचात पकडणं झालं हा? आता एकदा मोकळेपणा ठेवायचा म्हटला की पेचात पकडणं आलंच ना त्यात. तू तुझा मुद्दा सोडणार नाहीयेस तर. बोलले विषयाची गोडी निर्माण केलीस पण तू माझ्या. पण स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे असं तू समजतोस? ऑब्विसली, अर्थात. कसं काय? हे बघ, स्त्रीलाही ज्या ज्या गोष्टीचं सुख होतं, आनंद वाटतो, ती गोष्ट तिच्या बाबतीत उपभोग्यच असते. ज्या ज्या गोष्टीचं सातत्य आपल्याला आवडतं ते सगळं उपभोग्यच असतं. उदाहरणार्थ, ठीक आहे, आपलं आयुष्य म्हणजे आपलं म्हणजे माझं तुझं असं वेगवेगळं असं आयुष्य हे उपभोग्यच ना. म्हणजे आपलं स्वतःचं सातत्य टिकवण्यासाठी आपली धडपड असते, हे तर तू मान्य करतेस. म्हणजे आपण स्वतःही स्वतःला उपभोग्यच. एखाद्या गोष्टीचं आपल्याला सुख होतंय, तिचं सातत्य आवडतंय, तिची गोडी निर्माण झालीय, पण ती गोष्ट उपभोग्य नाही, असं एखादं उदाहरण आहे तुझ्याकडे? असेल तर दे बघू. तू प्रत्येक गोष्टीला अनपेक्षित कलाटणी देऊन टाकतोस हा? मजा आहे. अगं नुसता सहवास जरी म्हटला आणि त्याच्यात सुख नसलं ना तर मग प्रश्न येतो. पण सुख वाटलं तर उपभोग्यपणा आलाच. आता एका वेगवेगळ्या प्रकारे तो मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये असू शकतो. पण मित्र आणि मैत्रीण, जसं की तू आणि मी, आणि त्यात स्त्री आणि पुरुष असं म्हटलं की एक पदार्थाला येणारच ना, कितीही नाकबूल केलं तर. म्हणजे हा विषय एकूण फारच गहन दिसतोय बाबा. शिवाय तुझी तपस्याही दांडगी दिसते यात. पण मी म्हणते यात असून असं कितीच ज्ञान असणार आहे? तू जेवढा सूक्ष्मपणा दाखवशील आणि काय म्हणालीस तू मग या गहन विषयात उत्सुकता दाखवशील ना, तेवढं यात कधी कधी खोलवर जाता येतं. आणि ना हे मी तुला दाखवून देऊ शकतो बरं का. अच्छा. आता मला सांग, आपली जी गाणी असतात, जी आपण गाणी ऐकतो, त्या प्रत्येक गाण्याला म्युझिक कंपोजर म्हणजे संगीतकार चाली देतात, बरोबर? आपल्याला असं वाटतं आज किंवा उद्या ना या चाली संपत जातात. का असून असून किती शक्यता असणार या चालींच्या? असं होत नाही. रोज नवीन नवीन गाणी येतच राहतात आणि प्रत्येक गाण्याला नवी चाल असू शकते. तुझी चाल वाकडी वाटते पण मला जरा. असं होय? अगं पण वाकड्या वेळेनं जाणारी चाल तर जास्त खुबीदार असते. पण तुला खटकत असेल तर सांग बाबा, मी आपला जातो. तसंही दार सताड उघडच ठेवलंय. जाशील. पण एक लक्षात घ्या ना, आल्यापासून मी जेवढा पुढाकार घेतोय तेवढा तू मात्र घेत नाहीस. तू सुरक्षितच राहतेस. माझा मोकळेपणा तुला चालतोय हे ठीक आहे, पण आता ह्या बाजूने कुठे मोकळेपणा म्हणजे काय? हे जे काही शास्त्र आहे ना, हे स्त्रियांना उपजत अगदी बारशापासून माहिती असतं असं मला वाटतं. सगळं कळतंय तुला. तुला असं स्त्रियांना सिड्यूस करणं अनैतिक नाही करे वाटत? समाजाला अनैतिक वाटतं म्हणजे मलाही वाटणं भागच आहे. बर, काय रे किती झाल्या असतील आतापर्यंत? अरे बापरे, आता तुला धरून सांगू का तुला सोडून? मला धरण्या इतपत झाली प्रगती. आता हा संवाद आपल्यात होऊ शकतोय म्हणजे बघ बाबा तूच किती प्रगती झाली आहे ते. काय अरे, आपण किती दिवसांनी भेटलोय आणि कुठल्या विषयावर बोलत बसलोय. हे नयन, तुझ्या कपाळावर उजव्या बाजूला जो तीळ आहे ना, तोच तो ना उत्कृष्ट बुद्धिमत्तेचं लक्षण आहे बरं. हो, हाही अभ्यास आहे तुझा. अरे वा. हो. आणि या तुझ्या बुद्धिमत्तेतून जे भाग्य उदयाला येणार आहे त्याचे जर आपल्याला तपशील हवे असतील
तर मात्र ते कळण्यासाठी मला तुझ्या शरीरावर इतरत्र कुठे कुठे असे तीळ आहेत ते पाहावं लागेल. मी सांगितले तर चालतील का? नाही ना, नाही नाही चालत उदास. कारण काय, प्रत्येक तिळाचा आकार, रंग, छोटेपणा, मोठेपणा या सगळ्या गोष्टींना अर्थ असतो. ते बघावं लागतं ना. तुला दाखवायला काहीच हरकत नाही रे, पण आता ह्यांची यायची वेळ होत आलीये. त्यांना वाटायचं तुझा काहीतरी दुसराच उद्देश आहे. हो हो, बॉक्सर लोकांना कधीही काही वाटू शकतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पुन्हा कधीतरी. आता आपल्या जुन्या ओळखीला इतका सुंदर उजाळा मिळालाच, त्यातून मैत्री, स्नेह, सुख, काय काय आपोआप येईलच ना. हे पण इतकं मस्त वाटलं सांगू. असं कोणी मनमोकळेपणाने बोलणारं कोणी भेटतच नाही बघ. माझ्यासारखे असतात ना लोक. हा, पण त्यांचे ब्रेक्स फार टाईट असतात. अपघाताला फार घाबरतात. हा, एखाद्या वेळी होऊ शकतो अपघात, नाही असं नाही, पण अपघातच होईल असं गृहीत धरून वागू नये असं मला वाटतं. आपण काही धोका पत्करतोय का अशी सुद्धा भावना असायचं काही कारण नाही. तर समज आपल्यात जवळीक वाढू शकते, आपुलकी वाढू शकते. हे जर मी आधीच कर्कचून ब्रेक लावून ठेवला असता तर असं कळालं असतं मला. तुला सांगतो ना या, तुझ्या डोळ्यातल्या या तीव्र स्त्रीत्वाने ना मला अगदी असं घट्ट पकडून ठेवलं. ह्या सगळ्या तुझ्या नजरेच्या स्पर्शाचा परिणाम. पण प्रत्यक्ष स्पर्श असतो त्याचे सुद्धा इतके निरनिराळे हजारो प्रकार असतात ना, काही विचारू नकोस. एखाद्या खयाल गायकी सारखं सुचत जात एक 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 एका मागून. आणि मैफल द्रुतलयीत कधी गेली कळतही नाही. काहीतरीच काय, आत्ता नको. वेळ काळ काही आहे की नाही? मस्त. पुरावा नाहीसा होत जाणं, व्यावहारिक सभ्यतेचे पडदे गळून पडणं हेही अतिशय सुखदायक असतं ना. तुला भीती नाही का रे वाटत? अगं, संगनमताने जे होतं त्यात पूर्ण निर्भयपणा ठेवायला काहीही हरकत नसते. हा, आता एकाची जरी चलबिचल असली किंवा विश्वासाला धक्का लावण्याची शक्यता वाटत असली तरी मग त्या फंदात न पडण्याचं. म्हणूनच नाही का मी मगाशी म्हणालो, दोघांनीही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे इक्वली. आणि काळजी म्हणजे इतकी घेतली पाहिजे, अनुकूल क्षण येईपर्यंत अगदी धीराने वाट पाहता आली पाहिजे. एखाद्या वेळेस अनुकूल क्षण कधीच येणार नाही, पण अनुकूल क्षणाव्यतिरिक्त कधीही काहीही घडता कामा नये. कारण जर का तसं घडलं तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. त्यामुळे या बाबतीत समोरच्या व्यक्तीची पूर्ण काळजी घेणं हे पहिलं उद्दिष्ट. जमेल ते जमवणं हे दुसरं उद्दिष्ट, एवढंच फक्त असू शकतं. अर्थात या सगळ्यात किमान एक धोका तरी पत्करावा लागतो आणि तेवढा मात्र पत्करलाच पाहिजे. तुला सांगू, माझं विद्यापीठ असतं ना तर डॉक्टरेट दिली असते मी तुला. या विषयावरची भगवद्गीताच आहे तुझ्याकडे. अगं, मला समाधान आहे तू असं म्हणालीस याच्यातच. पण स्त्री अनुकूल आहे की नाही हे कसं कळतं तुला? इंटरेस्टिंग प्रश्न विचारस, पण याचं उत्तर मी देणार नाही. का? कारण खरं म्हणजे हे सगळं उघडपणे बोलायचंच नसतं. ते होऊ द्यायचं असतं आणि समजायचं असतं. पण हरकत नाही, ज्ञानामुळे अधिकाधिक सूक्ष्मपणा येतो आणि सगळ्या पद्धती अधिकाधिक अशा गुंतागुंतीच्या पण तितक्याच सुंदर होत जातात. आणि हे असं होत जाणं यालाच आपण संस्कृती म्हणतो, बरोबर? त्यामुळे त्याच्यावर बोलायलाही हरकत नाहीये आणि म्हणूनच मी तुझं उत्तर देतो. ऐकायचंय? काय होतं माहिती,
मुख्य म्हणजे स्त्री जी असते ना ती अशा वेळी खूप अट्रॅक्टिव्ह दिसायचा प्रयत्न करत असते आणि चाणाक्ष नजरेला ते सगळं कळत. जाणकार नजरेचा माणूस ते आपल्याला कळल्याच स्पष्ट दाखवतो. अजून एलॅबोरेट करायचं म्हणजे उदाहरण देतो. उदाहरणार्थ केसांची बट मागे सारत राहणे, पदर सावरत राहणे, स्वतःच्याच अंगावरून अचानक हात फिरवत राहणे, अनावधानाने समोरचा पुरुष कसा बघतोय बाबा आपल्याकडे, तिकडे आपलं लक्ष नाहीये असं त्याला दाखवणं आणि नकळत त्याला कसं बघू दे. जाणीवपूर्वक केस किंवा वेणी पुढे घेणे, केस मागे बांधण्यासाठी किंवा विंचरताना दोन्ही हात उंच मागे घेऊन समोर येणं आणि असे करून एकंदरीतच आपली फिगर समोरच्या पुरुषाला बघू दे. हे असे वगैरे वेगवेगळे पुष्कळ प्रकार असतात. न बोलता नुसतं समजून घेत राहणं फार फार मस्त असत. पण असे प्रकार घडले तरी प्रत्येक वेळी स्त्रीचा असाच उद्देश असतो असं काही नाही. हो, पण निसर्गतःच आकर्षकपणाकडे ठेवण्याकडेच आकर्षकपणा जो असतो तो ठेवण्याकडे स्त्रीचा कल असतो असं मात्र आहे, हो की नाही? हे उद्देश असेलही नसेलही ग, हीच तर खरी मजा येत नाही. समजणारा समजतो आणि समजणारा समजतोय की नाही इकडे स्त्रीचं बारीक लक्ष असतं. असं लक्ष असल्याचं एकदा का लक्षात आलं ते धडक तिच्याकडे पाहायला हरकत नसते. आपण अर्थात या खेळातली सगळी बेसिक काळजी घेऊनच. मग मी काय केलं आतापर्यंत ह्यातलं, म्हणजे मला खरंच माहित नाही. हा म्हणजे तुला खरंच माहित नाही असंच मीही समजून चालायला तयार असल्यावर काय प्रश्न आहे? हुशार आहेस हा. सूक्ष्म तंतूंनी वळसे घालून ठेवल्यासारखं वाटतं. तू करतोस तसं तेव्हा कळतही नाही, पण जेव्हा कळतं तेव्हा ते आपल्यालाच आवडायला लागलेलं असतं. एक मिनिट नाही, आता बघ हे बघ, माझा आणि तुझा पाय असे समोरासमोर. हा, माझा जरा अर्थात काळसर दिसतोय तुझ्या पुढे, तिकडे लक्ष नको दिस. आणि नुसतं बघून सांग की माझ्या पायाची लांबी साधारण तुझ्या पायापेक्षा किती जास्त असेल? नुसतं बघून असं एक्झॅक्टली नाही सांगता येणार, अंदाजे सांगेल. नाही ना, आपण एक काम करू, आपण असे जरा जास्त जवळ जवळ लावून ठेवूया. तुझा पाय थोडा पुढे घे ना, म्हणजे माझ्या अंगठ्याच्या बरोबर टोकापासून ठेव. अजून पुढे. बर, आता? हा, आता बरोबर आहे. हा, सांग मग आता. आधी तू सांग. मी तुला प्रश्न विचारलाय ना नयन पहिल्यांदा, तू सांग ना. बरं बाई, थांब हा, बघू तर दे. हो, बघ ना. नको बाबा, उत्तर भलतंच येईल याचं. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही पण काय आहे, योग्य वेळी जर हे भलतंच उत्तर निघालं तर ते भलतंच न वाटता सर्वात समाधानकारक उत्तर वाटत. इतक्यातच केवढा पल्ला झाला असं वाटतंय. हो, कारण तुझी समज फास्ट आहे ना. नाही पण ते सगळे तीळ दाखवणार हा मी तुला एकदा, मग मात्र तुला त्याचे अर्थ सांगावे लागतील. का नाही? नुसतं बोलून सुद्धा थकवा येतो नाही. हो, पण तू जेव्हा विश्रांती घेशील नाही तेव्हा फक्त आणि फक्त माझाच विचार करतो. तू कोणाकोणाचा करतोस विचार? मी बाबा एका वेळी एकाचाच करतो.
आणि आत्ता विचारत असशील तर फक्त तुझाच. हे पण लक्षात ठेव हा, मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटतेय याचा अर्थ माझ्या नवऱ्याबद्दल ती कमी झाली असं नाही हा. अगं तसं होई नाही. अगं तरच तो निश्चिंत राहू शकेल. आणि विशेषतः हे बॉक्सर लोक तर निश्चिंतच राहिले पाहिजे बाबा. हे एकदा का चिडले नुसता विध्वंस करून टाकतील. बायको कशी आहे तुझी? छान आहे. तिला भेटायचं एकदा, म्हणजे ओळख होईल ना तेवढीच. हे पण मी जशी तुझी काळजी घेतो तशीच तुलाही माझी काळजी घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. ती तुला फसवत असेल असं नाही करे वाटत तुला? वाटतं ना, आणि अगदीच शक्य आहे. पण अशी मला शंका सुद्धा येऊ नये असं आतापर्यंत तरी वातावरण आहे बाबा. का पण समज ती तुला फसवते असं कळलं तर? नाशच होईल. अगं खेळाचे नियम कोणीच मोडायचे नसतात. म्हणजे तुझं कौशल्य जितकं मला माहितीये तितकं तिला बिचारीला काहीच माहित नसेल नाही? अच्छा, पण आता नेमकं कोण बिचार आहे ते कसं कळणार बरं? तू एका मैदानावर हुतू खेळत असतोस आणि त्याच वेळी दुसऱ्या मैदानावर क्रिकेट खेळत असतोस. नाही, मी एका मैदानावर झब्बू खेळत असतो आणि दुसऱ्या मैदानावर बुद्धिबळ खेळत असतो. तिचं जरा वेगळंच आहे. पण अजून ना मला प्रॉब्लेमच वाटतोय सगळं. म्हणजे ही नीतिमत्ता म्हणायची का ट्रिक म्हणायची का भोळेपणा म्हणायचा ते मला अजून कळलेलं नाही. पण एक मात्र कळलंय, कोणातच बायका असतातच हुशार. म्हणजे तुझं काय वाईट मत नाही तिच्याबद्दल, म्हणजे चांगलंच ना? नाही म्हणजे चांगलंच असं नाही, या एकूण प्रकाराच्या एका वेगळ्याच टोकावर जाऊन उभी असते का ती सगळं. तिला असं मला कुठल्याच विचाराने पकडता येत नाही. विचारानं काय पकडायचं? संसार चांगला करायचा म्हणजे झालं. नको ना ग हा विषय नाही. आपलं जे चाललंय ते चालू दे ना. अच्छा, बर. मला वाटतं हे आले, गाडीचा आवाज आलाय. तू तुझ्या काहीतरी धंद्यातलं सांग. आले ते, लवकर लवकर. तुमचे हे असे येतात? हो आले. बापरे, मी काय करतो? हा आठवलं. मी घरबांधणीच्या सगळ्या केसेस घेतो. म्हणजे जमिनीचे कायदे, घरबांधणीचे कायदे, भाडेकरू कायदे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कायदे, यात माझं स्पेशलायझेशन. तसं सगळं सेट असतं आणि अशा केसेस आपोआप येतात. आले वाटतं हे. आणि शिवाय एक जाहिरात फर्म देखील आहे माझी. हे आणि वकिली यावर एकदम मस्त चालतो. अच्छा, मी तुमची ओळख करून देते. हे माझे मिस्टर रमेश ठाकूर. अरे नमस्कार. आणि हा माझा कॉलेजातला मित्र जगदीप देसाई. नमस्कार. अहो, आमची एका दुकानात भेट झाली, म्हणलं चल घरी, तेवढीच तुमची ओळख होईल ना म्हणून. बरं तुम्ही बसा, मी चहा घेऊन आलेच पटकन. तुम्हाला इथे येऊन किमान 1 तासभर तरी होऊन गेलेलं आहे हे मी सांगू शकतो. कसं काय? ही कुठे ती कुठे, हा काय करतो तो काय करतो इत्यादी जर तुमची बोलणी झालेली नसती आणि तुम्ही नुकतेच आलेले असता तर हे सगळं बोलून झाल्याशिवाय ती चहा करायला गेली नसती काय, हो ना? तुम्ही खरे हाडाची सीआयडी आहात त्याच्यावर माझी खात्री पटली आता. आणि आता जर का चहा आणल्यावर तिनं ही कुठे तो कुठे वगैरे चालू केलं तर याचा अर्थ तुमचं इतका वेळ दुसऱ्याच कुठल्या तरी विषयावर बोलणं झालेलं आहे. म्हणजे कुठल्या विषयावर? एकमेकांची चौकशी विचारपूस करत बसला असाल, हो ना? हो. म्हणजे तुम्ही जिथे हजर नसता तिथे समजा काहीतरी घडलं तर तिथे काय घडलं असेल याचे बरेचसे अंदाज बांधू शकतात, नाही का? ऑफकोर्स. तुम्हाला वाटत असेल हो की आमचं पॉलिसी डोकं आहे आणि शिवाय बॉक्सिंगची आवड हिनं सांगितली असेलच, हो ना? हो. पण डिपार्टमेंट मध्ये थोडक्या काळात आपलं नाव आहे.
बरं ते असो, तुम्ही काय करता? मी सर वकील आहे आणि शिवाय माझी एक जाहिरात फर्म देखील. बर, मग कसल्या जाहिराती करता? लोणची, मसाले, पापड की टूथपेस्ट, टीव्ही आणि वॉशिंग मशीन? निरनिराळ्या येतील त्या जाहिराती. एक सांगू का तुम्हाला? सांगा ना. तुमच्या चेहऱ्यावर हा जो साळसूदपणा आहे ना, फार क्वचित बघायला मिळतो बघा. यू मस्ट बी अ व्हेरी ट्रिकी पर्सन. आणि असा बनेलपणा तुमच्या वकिली पेशाला आवश्यकच आहे म्हणा. हा बरोबर. आता ही मी स्तुती समजायची का निंदा समजायची? नाही, फक्त वस्तुस्थितीचं वर्णन समजायचं. हो हो हो, थँक्यू. तुमचा इथे ठेवलाय ना? हो ठीक. अरे, आपल्या वेळचे कॉलेजात असलेल्यांपैकी कोण भेटतात, काय करतात, काहीच सांगितलं नाहीस तू. म्हणजे स्वप्ना सप्रे, माणी, तुम्ही त्याला सहस्त्रबुद्धू म्हणायचा, तो सहस्त्रबुद्धे. आता आमच्या बोलण्याचा विषय ओळखूनच टाका एकदम, म्हणजे झालं. म्हणजे अगं, मला इथे येऊन किमान एक तासभर होऊन गेला असेल, हे आधीच ओळखलं होतं यांनी. चल, तू काय गुन्हेगार म्हणून आलायस का इथे? मी हातानं वीट फोडू शकतो आणि विचारानं काळ भेदू शकतो. म्हणजे भेदिले सूर्य मंडळा. काय काय दासबोधातलं आहे ना? हो, मारुती स्तोत्रातलं हे. जाहिरातींसाठी अशी निरनिराळी माहिती ठेवावी लागते ना आम्हाला. म्हणजे लिहिलंय कशासाठी आणि त्याचा उपयोग काय चाललाय? वा, छान, चालू द्या. काय, तसं तर आपण काळाचे गुलाम असतोच ना. तीळ आणि त्यांचे अर्थ या विषयाचा तुमचा थोडाफार अभ्यास असावा असं मला वाटतं. खरंय का? कशावरून? बोलता बोलता माझ्या उजव्या तर्जनीवरच्या तिळाकडे तुम्ही निरखून पाहिलं, हो ना? काय तुम्ही म्हणजे कॉम्प्युटर? आता कॉम्प्युटर क्षणाक्षणाला काय ना काय टिपतच जाताय तुम्ही. आणि शिवाय स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही जर म्हणजे हो, काय हे डिस्टर्ब होऊ नका हो. तुमच्या शुक्र उंचवट्यावर जाळी आहे. अहो, माझ्या कामाला उपयोगी पडेल म्हणून मधून मधून मी हस्तरेषांचा सुद्धा अभ्यास केलाय. तुमचं तुमच्या बायकोशी पटत असण्याची शक्यता फार कमी आहे बघा. कारण ज्याला स्वतःच्या वागण्याबद्दल गुप्तता ठेवावी लागते तो संशयी आणि सावध असतो. तुम्ही कशाला उगीच? म्हणजे भविष्य पण सांगता का काय? नाही, वर्तमान. काय झालं का? म्हणजे गप्पसे झाला? नाही ग, मी मगाशी सहज जेव्हा ओळखलं की यांचा तिळांचा अभ्यास असावा तेव्हा यांच्या डोळ्यात थोडा गिल्ट दिसला मला आणि त्यांनी तो अपराधी भाव लगेचच झटकून टाकला. तर याचं कारण काय असावं बरं? बहुतेक तुमच्या बोलण्यात हा विषय येऊन गेलेला असावा किंवा तुझ्या कपाळावरच्या उजव्या बाजूचा तीळ पाहून यांनी मनात काहीतरी विचार केला असावा. म्हणजे मला हळूहळू काय वाटतंय माहिती नाही. माझ्या जन्माच्या वेळी माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कशी काय होती हेही सांगू शकतील मिस्टर तुझे? अहो, वाईट होती, वाईट. कारण जे पहिल्यापासून चांगल्या वैभव संपन्न कुटुंबात वाढले त्यांच्या तोंडी जन्माच्या वेळेची आर्थिक परिस्थिती असा विषयच यायचं कारण नाही. अहो, जाऊ द्या हो, तुम्ही उगीच त्याला नर्वस करू नका. त्याला काय करायची असली सीआयडी गिरी शिकून? ऑल राईट, बी इन्फॉर्मल. दुसऱ्या काही गप्पा मारू. हे अवघड आहे आपण. म्हणजे आम्ही आपलं नॅचरली काही पण बोलत आणि वागत राहायचं आणि यांनी ते टिपून दुसरंच काहीतरी ओळखत राहायचं. अहो, पण ज्याला काही लपवायचंय त्याला ही काळजी. तुमचा काय प्रश्न आहे?
अहो बरोबर आहे, पण तरी सुद्धा आपल्या अंतरंगापर्यंत हळूहळू पोचायचा प्रयत्न करणारा मनुष्य आपल्या समोरच बसलाय, म्हणजे डिस्टर्बच होणार ना माणूस जरा. हे मात्र कबूल आहे हा मला. अहो या माझ्या सवयीमुळेच माझ्या सहवासात बरेच जण डिस्टर्ब होतात. आता प्रत्येकाला काही ना काही सवय असते ना, तशी कारण मीमांसा देते हो माझ्या डोळ्यापुढे. काय करणार, ते जाऊ दे. ते कोण काय करतं कुठे असतं ते सांगायचं राहिलं तुमचं मगाशी हिला. ते सांगा हिला, तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन येतो. आलोच 2 मिनिटं. काय माणूस आहे हा. आत गेलं ना तरी आपल्यावर टेलिस्कोप बसवून गेलेत असं वाटतंय मला. नाही रे, तसं काही नाही. बरं तू बस, मी कब्बशा ठेवून आलेच. लवकर जरा. अरे तुमच्या काही गप्पाच झाल्या नाही वाटतं. आणि ही कुठे गेली? ती कब्बशा घेऊन आत गेली. हो, याचं कारण काय असावं बरं? अवघड आहे, अवघड. असह्य आहे हे. नॉर्मल लाईफ असं असूच शकणार नाही तुमच्या अवतीभोवती. ते नॉर्मल लाईफ तर पाहू नंतर, पण एक माहिती सांगतो तुम्हाला. माझं आणि हिचं लग्न तसं फार झटपट झालं. का माहितीये? कारण आमच्या चुकीमुळे लग्नाच्या आधीच हिला दिवस गेले म्हणून. आता थोडं पर्सनल असलं तरी तुम्ही काय परके नाही म्हणून सांगतो. तिच्याशी लग्न करून हिला बायको म्हणून सांभाळणं कठीण आहे हे ठाऊक होतं मला. तरीही आय हॅव ऍक्सेप्टेड द चॅलेंज. आणि शिवाय तसं तिला सोडून देणंही चांगलं नव्हतं, पण तशी ती अट्रॅक्टिव्ह ही आहेच. आणि किरकोळ काहीतरी कुठं काय घडत नाही हो. आणि दुसरं कुणाची तरी खात्री तरी कोण देऊ शकतं हा. आणि शिवाय आपल्या स्वतःच्या सावधपणाबद्दल थोडाफार आत्मविश्वास पाहिजेच. हे तरी का? तर समाजासाठी. अहो समाजाशिवाय राहू शकतो का आपण? आपण आहे याचाच अर्थ हा समाजही आहे. आता ही स्वतः तशी भयंकर सूक्ष्म आहे आणि मला सुद्धा ती चॅलेंज वाटतं. म्हणजे बघा तुम्ही, पण माझ्या या सावधानपणामुळे ती शेवटी हिस्टेरिक वगैरे होऊ नये म्हणजे झालं. आणि झाली तरी काय करणार हो, समाजात राहायचंय आपल्याला, अपमान नको. मग त्यासाठी बायको हिस्टेरिक जरी झाली तरी ते पत्करावं लागणारच. बघा, लोकांचे संसार सुखाचे होतात कारण का ते लोक जनरली सावध नसतात, असं एक माझं मत आहे. म्हणून फार सुखी संसाराची अपेक्षाच ठेवलेली नाही. अहो, आणि मी तर समजत होतो तुम्हाला फक्त बॉक्सिंगचीच आवड आहे. अहो, बॉक्सिंगची आवड तर आहेच, ती तर फार जुनी आवड आहे माझी. आणि मला फक्त बॉक्सिंगचीच आवड आहे एवढंच तुम्ही समजत असाल, हे ही ओळखलंय मी. आता हे कसं काय? माझ्या इतर गोष्टी कळत चालल्यावर तुमच्यावर होणारा परिणाम बघून. मला सांगा, तुम्ही हे जे काय अंदाज बांधता सारखे सारखे, हे सगळे खरंच असतं असं वाटतं तुम्हाला? अहो, अंदाज हे जोपर्यंत अंदाज असतात तोपर्यंत ते खरे असण्याचा प्रश्न येतो कुठं? ती आपली एक शक्यता धरून चालायचं असतं. कमाल आहे हो. अहो, यात तशी कमाल वगैरे नसते. मनाची एखादी क्वालिटी वाढवण्याचा हा एक प्रकार असतो. आता आणखी एक उदाहरणार्थ म्हणजे मी मगाशी आल्यावर काहीतरी चांगल्या गप्पात खंड पडल्यासारखं वातावरण तयार झालं की नाही? झालं, मला माहित आहे. मग आणखी काही झालं, काही बोलणं झालं, तर अशा प्रत्येक वेळी समांतरपणे एक अंदाजाची साखळी सुद्धा विणली जात असते माझ्या मनात. जर या साखळीला सलगपणा यायला लागला किंवा त्याची एक पूर्ण गोष्ट तयार व्हायला लागली तर मात्र या सगळ्या अंदाजाची मला नीट दखल घ्यावी लागते. काही काही वेळा असं होतही नाही, मग तेव्हा हे अंदाजाचे तुकडे वायाही जाऊ शकतात. पण तरीही
अंदाज करणं हे एक माझं वैशिष्ट्य आहे. नाही, हे तुमचं वैशिष्ट्य आहे हे मान्य, पण डेंजरस आहे. चुकून जर का एखादी गोष्ट तयार झाली तर समोरच्या माणसाची भरलीच की मग. अहो, नम्रपणानं सुद्धा गळा कापणारे लोक ठाऊक आहेत मला. ते जास्त डेंजरस असतात. पण कठीण आहे हे. म्हणजे ओळख झाल्या झाल्या एकदम असं तिरकसच चालू केलंय तुम्ही. आता ओळख झाल्या झाल्या अशा एक एक गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या तर काय करणार ना. पण अंदाज कशाला? माझ्या अंदाजाची टेस्टच घेऊ ना आपण आता. या खोलीमध्ये एक टेपिंग मशीन बसवलेलं आहे. 15 फुटाच्या परिसरात काहीही आवाज झाले तर ते रेकॉर्ड करत आणि शांतता असल्यास आपोआप बंद पडत. तुमच्यात झालेलं संभाषण मी तुम्हाला पुन्हा ऐकवू शकतो. बोला, ऐकायचंय? तुमची इच्छा. झाल्या का गप्पा? अगं नयन, बरं झालं आलीस. अगं तुझं घर म्हणजे एक टेहळणी आणि तपासणी केंद्रच आहे असं वाटायला लागलंय मला. आता आपल्यात जे काही संभाषण झालं ते यांनी रेकॉर्ड केलंय आणि ऐकवतो म्हणतात. असलं काय रे, ऐकवा म्हणा. उगीच नर्वस करायची लोकांना सवय याला, बघितलंय मी. अहो, पण तुम्ही काय इतके हवाल दिलवताय? अहो, घर आहे हे, इथं आमचे मित्र येतात, नातेवाईक येतात, त्यांच्यावर असं लक्ष ठेवलं जातंय म्हटलं तर कसं वाटेल त्यांना? घर म्हटल्यावर इथं लोकांनी विश्वासानं यावं आणि मुख्य म्हणजे विश्वासानं जावं, हे महत्वाचं नाही का? अच्छा, असं होय. मस्करी मस्करी मस्करी. पण ना मला जरा मनातून रागही येत होता, पण तो दाखवणं चुकीचं ठरलं असतं म्हणून मी जरा कंट्रोल केलं. पण ना लोकांच्या फिरक्या घेण्यात मात्र मानलं पाहिजे तुम्हाला. मला हे पोरकटपणातच वाटतं सगळं. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा की तुमच्या आवडत्या क्षेत्रात हम भी कुछ है. कुठलं आवडतं क्षेत्र? जाऊ द्या हो, सगळं असं पोरकटासारखं बोलत बसणं मलाही आवडत नाही. बरं, निघू का मी आता? निघालास? हो, निघालात? हो, आता बराच वेळ झाला ना. मग परत कधी येणार? निदान वर्षात ना एखाद वेळी तरी येत जा हो. नाहीतर असं करा ना, मिसेसला घेऊन या तुमच्या. ए नयन, कशी आहे आयडिया? छान आहे, ये ना तिला पण घेऊन. हा नाही घेऊन आलो असतो का, पण तिची तब्येत जरा डाऊन असते आजकाल म्हणून. येऊ? अरे सांगितलं नाहीस ते काही? वेळच्या वेळी औषध पाणी करा म्हणजे झालं. बऱ्या झाल्यावर या घेऊन. हो नक्की नक्की. चल नयन, येतो. या. अरे तुझं कार्ड द्यायचं राहिलं. तुझीच म्हणतो काहीतरी राहिलं. एक मिनिट. हे माझं कार्ड. ओके. पत्ता आहे त्याच्यावर? हो बघते ना. हा म्हणजे मी पण येईन, बघून जाईन तिला. नक्की. ओके, बाय बाय. बाय. येतो. ए नयन, तुझ्या एक लक्षात आलं का ग? तुमच्या लक्षात येणारं सगळंच मी महत्वाचं समजते असं नाही. त्याच्या शर्टावर एक लिपस्टिकचा डाग होता आणि तो लपवायचा प्रयत्न करत होता. हो असेल, पण माझ्याकडे आलेल्यांशी तुमची ही बोलायची पद्धत मला अजिबात आवडलेली नाहीये. इथे येण्याआधी तो कुठेतरी जाऊन आलेला असावा. हो असेल. पुन्हा कधी कोणाला यावंसं वाटेल का इथे? आणि काय योगायोग आहे पहा ग. अगं तुझी सुद्धा लिपस्टिक विस्कटलेली आहे. हो, शक्यच नाही. काय डोकं बिकं फिरलंय की काय तुमचं? संशयाचं भूत झालाय तुम्ही. अहो, स्वतःच्या बायकोचा संशय घेता लाज नाही वाटत? आणि 2 महिने सुद्धा नाही झालेत अजून लग्नाला, तरी हा संशयीपणा. शी. हे बघ, जास्त संतापू नकोस. आपल्याच हार्टवर परिणाम होतो त्याचा. खड्ड्यात गेलं माझं हार्ट. अवघड आहे हा तुमच्याशी संसार करणं. हे बघ, जास्ती संतापायचं काहीही कारण नाही. लोकांचे संसार सुखाचे होतात कारण का ते लोक जनरली सावध नसतात.
एकाचं वागणं जर दुसऱ्या मार्गाने चाललं तरी ते दुसऱ्या व्यक्तीला कळत नाही, कारण ती सावध नसते. मी स्वतः मुळात चांगलं वागणारा नाही, त्यामुळं मी सावध राहणार. कळलं? शी शी शी, कसलं घाणेरडं तत्वज्ञान हे. फसले मी. हे बघ, कुणाशी काय बोलतेस हे जरा नीट लक्षात घेऊन बोला. उगाच माझ्या संयमाची परीक्षा वगैरे घेऊ नकोस तू. का? काय कराल? मारून टाकाल मला? हा, मारा ना, मारा. हे बघा, माझे मित्रमैत्रिणी माझ्याकडे येणार. मी असल्या तुरुंगात राहणार नाही, आधीच सांगते. आणि हो, मला माझा कधीही संशय घेतलेला चालणार नाही. अगदी जगदीपाणी मी इथे असलो आणि दार आतून बंद असलं तरी सुद्धा. कळलं? हे बघ, बस आता जास्त चिडचिड नको, ठीक आहे? बरं जा, जरा आता पाणी घेऊन ये मला प्यायला. मला लाईफ शिकवतोय चुतिया साला. बराच उशीर झाला. थांब जरा, 2 मिनिटं बसू दे स्वस्थ, मग देते उत्तर सगळी. आणि तसंही तुला काळजी वाटण्यासारखं काही नाहीये. मला काळजी कसली? थांब रे जरा, 2 मिनिटं कळ काढ. आणि मी तरी तुझ्या मनाची किती काळजी घ्यायची. एवढ्या वेळ सहन केलाच आहेस ना माझा उशीर, आता आणखी 2 क्षण. एक सहन कशाला? हा, सहन कशाला? सहज विचारलं मी. तुझं सहज माहितीये मला. हा, उलट माझं सगळं सहज असतं आणि तुझं सगळं परिश्रमपूर्वक असतं. तुला वाटतं की माझंच सगळं प्रयत्नपूर्वक चाललंय सगळं. माहितीये मला, सहज म्हणे. सारख्या आपल्या बायको हरवतीये का तिला कुणी पळवून नेते हेच विचार. तुला सोडून मी कुठं जाणार नाही. आणि जाणार तरी कुठं आहे हे ठीक आहे. हो, मला तर ही माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाची चेष्टा वाटते, कळलं का? तुझ्याशी बोलतोय. हॅलो, मला ही तुझ्या झोपतेस काय? हा, इकडे बघ. झाली विश्रांती? झाली नाही, असा आळशीपणा उपयोगाचा नाही. पटापट विश्रांती घेऊन कामाला लागलं पाहिजे माणूस माझ्यासारखं. काय? बोला. बोला नाही, मी म्हणतोय की तुला आज ऑफिसात यायला उशीर का झाला? सेक्स हा विषय सोडून ही शंका आहे का? की एक अंदाजे तपासणी चाललीये? अगं म्हणजे काय, साधी चौकशी पण करू नको का मी तुझी? मला ना अक्षरशः किळस येते याची. सारखे सेक्सचे विचार मेले डोक्यात. तुझ्याच असं नाही, जवळजवळ सगळ्यांच्याच. शी, म्हणून ना ऑफिसात पण जरा फटकूनच राहते आणि वागते मी सगळ्यांशी. स्त्री असो पुरुष असो, हेच सारखं डोक्यात. मी ना एके ठिकाणी असं वाचलंय की किळस ही जी काय तुला येते ना सारखी सारखी मधनच 2-2 मिनिटाला, हे आकर्षणाचंच दुसरं रूप आहे ग. मुळात त्यात काही फरकच नाहीये. हो, मला ना एवढं अवघड काही कळत नाही. आणि तसल्या अवघड गोष्टींची मला आवडही नाही आणि गरजही नाही वाटत त्याची. आणि मुळात हे असलं काही ऐकलं ना की त्रासिक वाटतं मला. किळसवाणच वाटतं अगदी. अगं बाई, मी नुसतं साधं आपलं सांगितलं की एके ठिकाणी मी असं वाचलंय, त्याच्यावर एवढी वाक्य साधं नव्हता ते. हो, मग एवढी सगळी अवघड वळणं घेण्यापेक्षा उशीर का झाला या एवढ्या साध्या प्रश्नाचं साधं सरळ उत्तर देता आलं असतं ना तुला. सांगते.
नशीब. आमच्या ऑफिसातला तो जयकुमार नाही का, पण तुला ऐकून माहिती असेल. हा ठीक आहे, त्याचं काय? तर आज त्याच्या मी घरी गेले होते. त्या घरी घरी कशाला? घर अगदी पॉश आहे. घरची परिस्थिती एकदम श्रीमंतीची आहे, पण गरीब आहे बिचारा. तोही ऑफिसात फारसं कुणाशी बोलत नाही. आपण भलं की आपलं काम भलं असाच राहतो बिचारा. घरी एकटाच असतो. अजून लग्न बिग्न काही झालेलं दिसत नाही बिचाऱ्याचं. म्हणजे सगळ्या सुखात नाहून निघतोय बिचारा. एखाद्या साध्या माणसाची अशी चेष्टा करू नये. अरे ऑफिसात असताना आम्ही अधनमधनं कॉफी प्यायला जातो ना एकत्र. तर आज तो म्हणाला माझ्या घरी चला, घरच्या कॉफीची चव घ्या म्हणून गेलो होतो. पण कॉफी काय छान केली होती त्यानं. नाही, कॉफी कशीही असू दे, मला काय घेणं देणं नाही, पण घरच्या कॉफीची चव हा काय प्रकार? एवढं काय विशेष घरच्या कॉफीच्या चवीत? हा काही नाही, सहज. सहज? मग काय आई वडील भाऊ बहीण काका काकू मावशी आजी आजोबा कोणी नाही घरात त्याच्या? किती प्रश्न असतात उत्तर प्रदेशात कुठेतरी. आणि कशाला आपण दुसऱ्यांच्या खासगी गोष्टीत जास्त खोलात शिरायचंय. हा म्हणजे उत्तर प्रदेशात उत्तर होतं होय. ठीक आहे ठीक आहे, नाही तेही बरोबरच आहे मला. आणि पद्धतशीर नोकरी करतोय म्हणजे खरंही असेल. हा एकटाच इकडे आला म्हणजे असेल. तेच तर, एकटाच राहतोय पण घर एकदम पॉश आहे त्याचं. आपलं काहीच नाही त्याच्या पुढे. गरीब बिचारा. म्हणजे काय आता? तुला सांगू का, एखादा माणूस दुसऱ्याबद्दल फार सहानुभूती किंवा कीव दाखवायला लागलं, त्याला गरीब बिचारा असं म्हणायला लागलं ना, की ते ना काहीतरी लपवणं चाललंय असं मला वाटतं. हो का? म्हणूनच एक दाखवायचं एक लपवायचं असं वागणं नसावंच ना माणसाचं. म्हणजे मग हे असं काहीतरी वाटण्याचा त्रासच होत नाही. मग सांग ना एवढा इतका अगदी तुला बिचारा वाटावा असे कोणते खास गुण आहेत त्या अक्षय कुमार मध्ये? जयकुमार. तेच काय नाव आहे त्याचं ते? अरे बिचारा असणं हाच एक गुण नाही का? एवढा कधी काही म्हणत नसता त्याच्या. साधा आहे अगदी. होत नाही, तो आहे ग साधा, पण मी तुझा लग्नाचा नवरा आहे की नाही, आणि मी तुझा नवरा आहे म्हणल्यावर माझ्या मनात काही ना काही असणारच ना. ते नाही, एकूणच म्हणते मी. आता हे एकूणच आणि हेच आणि तेच हे काही मला बाबा कळत. मग सांग बरं, हे साधं का अवघड? माझं एखादं बोलणं लक्षात ठेवायचं आणि लगेच त्याची परतफेड करायची, हे असलं करू नकोस. साधं वाग जरा, हे असं पोरकटपणा करू नको. तू मला सांगायची गरज नाही कसं वागन काय ते, कळलं ना? कसंही वागलं तरी चालतं. प्रेम असणं महत्वाचं असतं. हो, साधेपणातच प्रेम असतं. हो ना, मग आपलं आहे का एकमेकांवर प्रेम? याबद्दल मला कधीच शंका नाही आली. आहेच मुळी. नाही, आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि दुसरीकडे कुठेही अजिबात नाहीये असं खरं तर व्हायला पाहिजे. मलाही बरं वाटेल जरा. माझं तर तसंच आहे. हो. तुझं वेगळं आहे? नाही, वेगळं नाही ग, पण ना प्रेम असं वाढत 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 गेलं पाहिजे असं मला वाटतं. आहे एवढंच बस, असं नाही वाटत. करतानाच पूर्ण प्रेम करायचं रे, म्हणजे मग हे असं वाढत 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 जायचा प्रश्नच येत नाही. बघ माझी तेही आहेच म्हणा. बोलण्यात हरलास म्हणून असा नाराज नको होऊस. आपण दोन नाहीच आहोत, म्हणून एकच आहोत. म्हणूनच मी धन्य आहे. आपण दोघही. तेच. ते सगळं ठीक आहे, पण खरं तुझ्या मनातलं सांगू का? माझ्या? मी कॉफी प्यायला जयकुमारच्या घरी का गेले? मी किती वेळ तिथे होते? आम्ही दोघं काय काय बोलत होतो? घरात कुणीच नाही हे मला कधी कळलं? मुळात त्यानं घरी बोलवल्यावर मी लगेच कशी तयार झाले? तो दिसायला कसा आहे? त्याचा आवाज,
बोलणं कसं आहे? ऑफिसात जर तो फारसं कुणाशी बोलत नाही तर माझ्याशीच कसं काय बोलतो? या असल्या प्रश्नात खरं तर तुला जास्त इंटरेस्ट आहे. सारखे सेक्सचे विचार मेले, किळस येते मला. एक मिनिट, असलं काहीच माझ्या मनात नाही असं म्हणायला भाग पाडतीयस तुम्हाला. काय एक जिंकत चाललं ना माणूस की जिंकतच जात. याच्यावर प्रामाणिकपणा हा एकच उपाय दिसतोय मला, कळलं का? पण खरंच हे प्रश्न आहेतच माझ्या डोक्यात. हे तुझं प्रेम? हो, हेच माझं प्रेम. पण मग सांग ना उत्तर त्या प्रश्नांची. सारखे सेक्सचे विचार मेले, किळस येते मला. एक मिनिट थांब. हा मला शी 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 असं म्हणायची एक ट्रिकच आहे सगळी. कुठल्याच उत्तरच देत नाही. कोण आहे आता? नमस्कार. अहो तुमच्याकडेच आलोय आम्ही. ओ जगदीपराव, ओळखलं का? अरे हो हो हो, अरे सर या या या, बसा बसा, या या या, ये ना ग, ये या. अरे वा वा वा, प्लेझंट सरप्राईज. तुमची ओळख करून देतो. ही माझी बायको संध्या, आणि हे श्री ठाकूर आणि या मिसेस नयनतारा ठाकूर बरं का. संध्या या आणि मी म्हणजे या नयनतारा ठाकूर आणि मी कॉलेजात एकत्र होतो. आलेच. अरे इकडून निघालोच होतो तर यांना आठवलं की तुम्ही इथे राहता म्हणून. म्हणाले चल भेटून येऊया. चला. बरं 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 केलं, बरं, छान छान. तुम्ही बसा, मी आलोच. जगदीपराव, मिसेस नोकरी करतात वाटतं. नुकतेच आलेले दिसत आहेत. एवढा उशीर होतो? अहो नाही हो, नाही नाही, आजच उशीर झालाय. आज जरा काम होतं काहीतरी. तुम्ही बसा, मी आलोच. नयन, यांच्यात काहीतरी वाद झालेला असून बहुतेक तो आज झालेल्या उशिरामुळे झालेला असावा बघ. आपल्याला काय करायचंय हे अंदाज? तेही आहे म्हणा. आपण तर सहज म्हणूनच आलोय ना. पण सुरुवातच विचित्र झाली बघ. हा एक साधा रुटीन वाद असेल. तुम्ही कशाला नुसते अंदाज बांधताय माहितीये? आता कशी काय यांची तब्येत? तुम्ही आमच्याकडे आला होता तेव्हा आजारी होत्या ना या? मला काय झालंय? चांगली ठणठणीत आहे मी. आणि कधी आजारी होते मी? काय रे? असं म्हणालो हो तुम्ही? असं तरी 4-6 महिने झाले असतील ना का आपल्या भेटीला? झाले असतील. म्हणूनच काही आठवत नाही हो. पण काय हो, तुला दिवस गेले होते ना? अहो कुठलं काय, बोलून गेलं झालं त्यावेळी. आणि तुम्ही म्हणाला तसं 4-6 महिने झालेत की त्याला आता. बरोबर बरोबर, एकच एकच एकच. काय सगळं ओके असलं ना की सावधपणा जरा जास्त लागतो. फालतूगिरी काहीतरी तुझी. तुम्ही चहा घेणार की कॉफी? मी कॉफी घेते. मलाही कॉफी चालेल. छान, मस्त. मी एके ठिकाणी असं वाचलंय की चहापेक्षा कॉफी कधीही छान, उत्तम. आलो की नाही आम्ही न बोलवता? मी कार्ड दिलं होतं ना जाताना. गंमत करतायत रे. आम्ही उद्या चाललोय पिकनिकला माथेरानला. येणार का? नाही हो, काय सध्या 2-4 केसेस नवीन आल्यात आणि कामाचे पण जरा प्रॉब्लेम्स नाही. बरं, मग संध्यावहिनी तुम्ही? नाही, मलाही नाही जमणार. मी आलेच जरा. ठीक आहे, फिर कभी. पण आमच्या नयनला बाबा जुन्या गोष्टींची भारी आवड. तुम्ही गेल्यावर सुद्धा जुन्या मित्रमैत्रिणी वगैरे याच मूड मध्ये होती ती. मी हे ऐकत होतो. पण आता गेले ते दिवस नाही का रे? हो ना. अरे आज मुद्दाम रजा घ्यायला लावली यांना. अरे वा, मस्त. बाकी तुझा कसा काय चाललाय व्यवसाय वगैरे आणि इतर अभ्यास? आहे आपलं ठीक आहे. अभ्यास कसला? जाहिरातींसाठी हो.
जाहिरातींबद्दल बोलतीये ती उगाच नॉलेज ठेवावं लागतं. म्हणजे बघा भारतात एनर्जी ड्रिंक्स किती आहेत, त्यातली कोको बेस नॉन कोको बेस कोणती, आयुर्वेदिक टूथपेस्ट मध्ये हीच का चालली नाही, तीच का प्रचंड चालली, वगैरे 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 वगैरे. हे सगळं असं. ठीक आहे असेल असेल. ओके. हा काय सारखं कल्पना शक्तीला ना खाद्य जमवत राहिलेच पाहिजे. कुठलीही कपॅसिटी न वापरता पडून राहू नये असं मला वाटतं. आम्हाला मात्र कल्पना शक्तीच्या क्षेत्रातून लवकरात लवकर वास्तवात येणं आवडतं बुवा. हा म्हणजे मी कोणाला आव्हान देत नाही, तसा माझा स्वभाव पण नाही. त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टाईल्स असतात. ते म्हणतात ना स्वधर्मे निधनम श्रेयः. तुला संस्कृत पण येतं? अरे वा, ग्रेट. हा बरं, मी संध्याला मदत करू देते. आलेच. हो, मला वाटतं आम्ही लवकरात लवकर निघावं इथून. का बसाव, आत्ताच तर आला. तुम्हाला आपला दुर्गुण माहितीये हो, अंदाजाची साखळी. जाऊ दे, उगाच नकोच ते. आणि तुम्ही सुद्धा फारसे मजेत दिसत नाही आहात. नाही 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 असं काही नाही. या कॉफी पण आली. ठाकूरजी कॉफी. थँक्यू. रे. हो मी घेतो. वहिनी, तुमचा हात पाहून सांगतो, तुम्ही रांगोळ्या घालाल तर अगदी मोठ्या घालाल. बारीक नक्षीकाम आवडणार नाही बघा तुम्हाला. मोठीच कामं आवडतात तुम्हाला. खरंय का? अय्या, खरंच? तुम्ही भविष्य सांगता? माझंही सांगा ना, दाखवू? नाही, अहो हात सकाळीच पाहावा, रात्रीच्या दिव्याच्या उजेडात तो पाहू नये. हा नियम फार तर मोडीन मी तुमच्यासाठी. पण अजून एक नियम आहे हो, हात पाहताना तिथं दुसरी व्यक्ती नसावी. हा नियम फार तर मी मोडत नाही कोणासाठी. का बरं? आता का, अहो एकदा असंच एकानं 4 चौकात हात पुढे केला आणि सांगा म्हणाला. आता लगेचच दिसून येणारी गोष्ट म्हणजे त्याच्या शुक्र उंचवट्यावरचा काळा ठिपका. आता त्याला मी सांगावं का सगळ्या लोकात की बाबा रे, गुप्त रोगांपासून जप म्हणून? काय एक एक लोक पण. माझं तसलं काही असणं शक्यच नाही. अहो तसं नाही हो, पण प्रत्येकाचं थोडंफार तरी फक्त स्वतःला माहित असलेलं असं एक जगणं असतं ना. इट इज नॉर्मल. मला नाही त्यातलं कळत काही. आणि सेक्स या विषयाकडे तुमचा रोख असेल तर मला किळस आहे त्याची. तसलं काय म्हणायचं नव्हतंच मला. काय तुम्ही पण. असो, पण छान ओळख झाली आपली आज. म्हणजे मला फारसं असं कोणाशी बोलता येत नाही, पण तुम्ही दोघं छान प्रसन्न निरागस वाटलात. काय 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 निरागस? अगं लहान मुलं आहेत का ती? मी तुम्हाला सांगतो, हल्ली ना भाषेचा सेन्सच राहिलेला नाही. बरोबर शब्द वापरणं, योग्य ठिकाणच्या आघातांनी बोलणं हे खलासच झालंय. अहो त्यांना चांगलं असं म्हणायचंय, एवढं लक्षात घ्यायचं काय तुम्ही पण. अहो घेतलं मी लक्षात, पण आज पहिल्यांदाच वापरला तिने तो शब्द निरागस. बरं, मी जरा सिगरेट्स घेऊन येतो. आलोच 2 मिनिटं. नाही ओढली थोडा वेळ तर काय होईल? आलोच. प्रसन्न आणि निरागस हे बरोबरच आहे. आलेच. हा पाहिलंच ना कसं टोचून बोलून गेली मला ते. तेवढ्या तर होणारच रे. पण तू असं दबून का वागतोयस? मी यायच्या आधी ना आमचा जरा दुसराच विषय चालला होता. त्याचा परिणाम आहे हा सगळ्या. एका साईडला ना सतत तेच चालू आहे डोक्यात. अर्थात आता ठाकूर बरोबर नसते आणि नुसत्या आपल्यातच गप्पा मारायच्या असत्या मी ते विसरू शकलो असतो म्हणा. पण ह्यांची काहीतरी अंदाजाची साखळी चालू झाली म्हणत होते. हा आता त्यातनं काही निघालं तर मनावर घेऊ नकोस. संध्या मला तरी छान वाटतेय, पण तुला माझ्याशिवाय थारा नाही असं होऊ देऊ नकोस. असं का? मी तर म्हणतो बरं होईल बाबा असं एकदाच काही सापडलं तर. हा अगं म्हणजे असं नव्हे, पण तरी नवरा बॉक्सर आहे ना तुझा, ते मुख्य कसं विसरणार मी?
अरे पण माझी काही तक्रार असल्याशिवाय बॉक्सिंगचा उपयोग करतील का ते? ही आहे म्हणा, पण अगं या बॉक्सर लोकांचं काही सांगता येत नाही. आता समज काही कारणाने चिडून दिला त्यांनी मला एक ठोसा आणि पडले माझे दात, तर काय करणार मी? तुझ्या नवऱ्याविरुद्ध मी तक्रार करायची आणि कुठे त्यांच्याच डिपार्टमेंटकडे अगं आत तरी घेतली का मला? आणि तुझ्या नवऱ्याविरुद्ध मी भांडतोय म्हटल्यावर तुला त्यांच्या विरुद्ध बोलता येईल? देशील साक्ष त्यांच्या विरुद्ध? नाही, नाईलाज आणि का होईना, पण तू राहणार सलामत. पण माझे दात. पण असं चिडायला कारण द्यायचंच नाही ना आपण. हो अगं, पण असे वेगवेगळे विचार असतातच ना डोक्यात. म्हणजे असलं काहीतरी वागायचं तुझ्या मनात होतं तर बापरे, मला तर आता काळजीच घ्यायला हवी. म्हणजे काळजी होय. मला वाटलं तुम्ही बराच काळ राहता इथे. इथे नाही नाही नाही, इथे वर्ष झालं असेल. यानं कार्ड दिलं होतं तर तुम्ही फोन बिन नाही केलात कधी? मला भीती होतीच तुम्ही असं विचाराल याची. आरोप बिनशर्त मान्य. आपल्या मनात काही नसलं म्हणजे झालं हो, भीती कसली? हो ना. वहिनी, खरं सांगतो, तुम्ही आम्हाला जेवढे चांगलं समजता इतके आम्ही चांगले आहोत का ही मला तरी शंका आहे हो. आणि ती तुम्हाला न सांगणं म्हणजे फसवणूक होईल हो तुमची. अहो, बघितलं की कळतं. हा स्पष्टच म्हणजे काय मी सांगतो आता तुम्हाला. सगळ्यांच्या डोक्यात सतत सेक्सचेच विचार असतात असं तिचं म्हणणं असून त्याची तिला कीळ असेल, पण तुम्ही त्यातले नाही असं म्हणायचे. अहो, तुम्हाला जे काय वाटतं त्याला अजिबात बाध न आणता आणि शिवाय नम्रपणानं आणि खरेपणानं असं मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सुंदर आहात. सुंदर म्हणा हो, आणि आहेच मी तशी. मनात काही नसलं म्हणजे झालं. अहो, तसं असतं तर माझ्या बायको समोर बोलू शकलो असतो का मी? काय तुम्ही पण खरंच छान दिसता तुम्ही. आम्ही कसले निरागस? अहो, तुम्ही निरागस. हा, आणि मी जेव्हा नयनला काय म्हणजे नयनताराला सुंदर म्हणतो तेव्हा माझ्याही मनात काही नसतं. म्हणालात का असं तुम्ही तिला कधी? हा, आणि हो, नयन म्हणता म्हणता नयनतारा असं सावरून घेतलं हे ठीकच झालं. हा, समजा म्हणालो तर असं म्हणतोय मी. म्हण रे तू, त्यानं काही बिघडत नाही. आमच्या ऑफिसात ना एक जयकुमार नावाचा माणूस आहे बरं का ठाकूरजी. तुमच्यासारखा छान आहे अगदी. बाकीच्यांशी मी बोलतही नाही. सारखे सेक्सचे विचार मिले डोक्यात. शी, साधं सरळ वागणं नाहीच ना. मला 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 ना खरंच कधी कधी असं वाटतं की खरं खोटं समजायची वाट न पाहता आलंय ना मनात म्हणलं खारकन देतात ना ठेवून काही लोक, त्यांचं बरोबरच असतं एका दिवशी. अरे 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 जगदीप, असं म्हणू नये. असं म्हटल्याने तुझा सुंदरपणाही कमी नाही का होत? आणि त्यात तू तर वकील आहेस. खऱ्याचं महत्व माजवणं किती महत्वाचं असतं हे तुला काय सांगायला हवंय? हो, आणि खरं शोधणाऱ्याला कधीच पोचता नाही येणार असं खरं. हा, म्हणूनच तर खरं महत्वाचं असतं. आणि कुणीही अंदाजानं वागणं वाईटच असं आपलं मत असायला नको का? हो, आता तू म्हणतेस म्हटल्यावर बरोबरच आहे. पटलं तर मग. हो, खरं त्याला जरा उशिराच पटतं. आता हेच बघा ना, ही दोघं इथे बसली आहेत आणि तुम्ही तिथे उभे आहात. तिथेच थांबा. बर. अशी मी इकडे येऊन तुमच्या गळ्यात हात घालून उभी राहिले तरी काही नाही. मन स्वच्छ पाहिजे. काय आहे की नाही मनात काही नसणं? प्रश्नच नाही हो. आणि मघाशी तुम्ही म्हणालात तसं माझ्या मनात काही असतं तर सगळ्यांच्या समोर मी वागूच शकले नसते अशी. वनी तो चेतवा रे चेतविताची चेत तो. हे कुणाचं आहे हो जगदीपराव?
हे असलं सगळं रामदासांचंच असतं. काय ब्रह्मचारी होते ना ते. प्रयत्नपूर्वक वागल्यावर काहीही कसं साध्य होऊ शकतं हे सांगायचे. पण यांनी खोटं पाडलं ते अगदी. मनातच नसल्यावर खरोखर लवली. मनातच काय ठेवायचं नाही. ही आयडिया खरोखर अद्वितीय आहे. युनिक म्हणा ना मग. युनिक. हा तेच खरोखर युनिक. पण काय एखाद्या निरुपयोगी गोष्टीने एवढ्या कोणी उल्लसित होत नाही. बहुतेक उपयोगी असावी ती आयडिया. तरी मी उल्लसित म्हटलोय, उत्तेजित म्हटलेलो नाही. अहो भाषेवर खरोखर तुमचं प्रभुत्व आहे. हा शब्दांचा वापर करेक्ट अगदी. शब्द काय हो, शब्द बापुडे पोकळ वारा, हे तुकारामांचं आहे. आणि ते ब्रह्मचारी नव्हते, ते संसारीच होते तुमच्या आमच्यासारखे. बर, हे सगळं तुम्हाला खरोखर माहिती आहे की उगाच कुणाच्याही नावावर काहीही खपवताय तुम्ही? हा नाही, माझा काय या विषयातला एवढा अभ्यास नाही म्हणून विचारतोय. काय बोलताय काय? तुम्ही तर कुलगुरू, तुमचा अभ्यास नाही? अहो नाही, खरंच. अहो मनात नसलं तरी उलट दबल्यासारखं झालं मला मगाशी हिच्या समोर. असं मिनिटभरात 4 चौघात काही होऊही शकत नाही. हा, आणि मला काय वाटलं ते मी बोलूच शकत नाही, कारण मी बोललो तर मन अस्वच्छ आहे बाबा माझं. काय पाहिलं ना ठाकूरजी, हे असं आहे सगळं. आलं ना लक्षात? निष्कारण छळ नुसता. जाऊ द्या हो, तुमचं घर पाहू ना जरा. दाखवा चला. हो चला ना ठाकूरजी. येताय? नाही, या तुम्ही. अहो जगदीपराव, त्यांच्या मनात काय नाही हे त्यांनी कृतीनं दाखवून दिलंय. तसं तुमच्या मनात राग आहे हे तुम्ही कृतीनं का दाखवलं नाही हो? म्हणजे काय करायचं आता? उठून मुस्काडीत ठेवून द्यायची आहे? आणि कशासाठी? तुम्ही सगळे चांगले हे सिद्ध झालेलं असताना उगीच तमाशा करायचा? ते आहे म्हणा, पण सगळीकडे असं विचारपूर्वक बोलण्याची पद्धत उपयोगी पडत नाही बघा आपलं, मला वाटतं असं. पण ठीक आहे, तुमचा प्रॉब्लेम आलाय माझ्या लक्षात. कसला प्रॉब्लेम? अहो हेच सेक्सला शी घाण म्हणणं. हो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला ठाकूर साहेब. छे त्यामुळे आमचा तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, आम्हाला तशी मजाच येते, त्यात तसा काही प्रॉब्लेम नाही. आणि सेक्स बद्दलची तशी पूर्ण किळस नाहीये ती. हे मला माहितीये ना, त्यामुळे ती किळस मला खोटी वाटते. आता आमचंही सगळं बिघडलेलं असतं तर मग तिला खरंच किळस वाटते, त्याच्यावर माझा विश्वास बसला असता की नाही? म्हणजे तुमच्यात सगळं चांगलं आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे. नाही, ती किळस मला खोटं वाटणं हा खरा प्रॉब्लेम आहे. हो. बघा, माझ्या एक लक्षात आलेलं सांगतो. आयुष्य म्हणजे मनाचं खरचटत व्यग्र असणं. मग विषय कोणताही असो, अमुक घडावं, अमुक टिकावं, तमुक संपावं किंवा ढमुक घडू नये, ह्या 4ही प्रकारात हे खरचटणं सतत चालू असतं. आणि 5वं म्हणजे हे खरचटणं थांबेल की काय, ही या 4ही प्रकारात कॉमन असलेली भीती. बास, जगण्याचा सारांश हा एवढाच. जगदीप, मस्त आहे हा घर तुमचा. हो, हे तर काहीच नाही. मी आज जयकुमारकडे गेले होते ना, तर तो एकटाच राहत असून सुद्धा कसलं पॉश ठेवलंय घर त्यानं. बनावट. मला असली लोक बनावट वाटतात, बनावट. दृष्टी तशी सृष्टी. तुमच्यातले टोमणे जाऊ द्या, पण वहिनी अगदी मोजकं आणि समर्पक बोलता हा तुम्ही अगदी. तुम्ही दोघं एका कॉलेजात होतात, तर तेव्हा कसा होता हा? चांगलाच होता. नाही म्हणजे मित्रमैत्रिणी भरपूर असतील. अहो मित्र कमी, मैत्रिणीच जास्त. मीही होते त्यातली एक. मज्जा यायची. अहो चावट जोक्स सांगायचा तो आम्हाला. आणि हे सांगताय तुम्ही? त्यात काय असतो तो एक.
काळ बेळ काही नाही. काय बदल झालाय ह्याच्यात आता तरी? हे आहे अगं, काय काहीतरीच काय सांगतेस. ठाकूर साहेबांना काय वाटेल? माझ्या अंदाजात फारशी नवीन भर पडते असं नका समजू तुम्ही. चालू दे. नाही नाही नाही, ते तसले बुरसट विचारांचे नाहीच आहेत. फ्री आहेत ते. बसले असते तर उठसूट प्रत्येकाला ठोसे लगावत बसले असते नाही का. पण लोक त्याला वेडेपणा म्हणतील हे कळतं त्यांना. माझ्याकडे बॉक्सिंगची कला असून बऱ्याच वेळेला ती व्यक्त न होता पडून असते. मला भीती एवढीच आहे, एकदम ती भरमसाठ व्यक्त होऊ नये म्हणजे झालं. मग मला पण अजूनही खटकत नाही तुम्हाला ते? नाही म्हणजे अगदी सहज सांगताय तुम्ही. खटकायचं काय त्यात? अहो लांबून नुसते जोक सांगत तर होता तो. ठीक आहे, हेल्दी फ्रेंडशिप म्हणतात त्याला, हेल्दी फ्रेंडशिप. स्पेलिंग पण येत नाही तुला. हे असो, आपण ना हिला काय दुसरं कळणार नाही, आपण दुसरं काहीतरी बोलू. म्हणजे दोनापैकी एक निरागस कमी झाला, आपलं झाली. तसं नाही हो ठाकूरजी, चेष्टा नका करू. माझा स्वभाव जरा वेगळा आहे इतकंच. आल्यावर करता स्वयंपाक वगैरे? हो ना, आमचं खरं जेवण रात्रीच, पण रुटीन झालं ते आता. जगदीप आणतो का भाजी वगैरे? छे, तो कसला आणतोय भाजी वगैरे? भाजी, दूध, किराणा माल सगळं मीच बघायचं. अशी सवय लावू नका हो त्याला. म्हणजे हळूहळू स्त्रीमुक्ती आणा घरात. निदान 8-15 दिवसात घराची स्वच्छता तरी करायला लावा. पंखे कोण पुसतं? ते मात्र तोच करतो. पण माझी काहीच तक्रार नाही, खरंच काहीच तक्रार नाही माझी. खूप चांगला आहे तो. अगं आहे जिवंत आणि चांगलाच आहे मी. हो, पण हे अचानक तुला रडायला काय झालं? काय झालं हो? मी आज जयकुमारकडे गेले होते, पण माझी काहीच चूक नाही झालेली. तसं काहीच नाही झालं खरंच. पण तरी जगदीप उगीचच. काय हो कशाला उगीच? तेच मी तुम्हाला म्हणते, कशाला? ठीक आहे, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. आलोच मी आलोच. आता माझ्या अंदाजाच्या साखळीची नक्कीच एक पूर्ण गोष्ट तयार होतीये. आता माझ्या कलेचा वापर करायची वेळ आली आहे जगदीप. अहो काय हे सगळं? कशासाठी? नुसतं असं टच करतो ना तिथं तोंडावर किमान 2 दात तरी पडतील. अहो पण का? कशासाठी? तुमच्या एखाद्या तात्पुरत्या संशयासाठी कोणाचं कायमचं नुकसान नाही हा करायचं तुम्ही? नाही, बरोबर. 2 दात तरी पाडावेच लागतील त्याच्या आता मला. अहो तुम्ही आधी माझे दात पाडा, मग त्याचे. काय झालं ठाकूरजी? मी करते ना विनंती.